नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. लोढाहेवन निळजे येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे जंगी स्वागत. बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 711, पंचशील सामाजिक संस्था व पंचशील महिला मंडळ लोढाहेवन निळजे यांच्या संयुक्त विद्यमाने चक्रवर्ती अशोक सम्राट छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव 2026 या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 14 एप्रिल ते 16 एप्रिल या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये विविध प्रकारच्या उपक्रमासह भव्य आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी लोढाहेवन निळजे या शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज आणि नातू आनंदराज आंबेडकर हे पहिल्यांदाच आल्याने आंबेडकरी समाजात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण दिसून आले. शिवाय तिन्ही संघटनेच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. आनंदराज आंबेडकरच आंबेडकरी समाजाला योग्य दिशा देऊ शकतात अशी लोकभावना यावेळी या कार्यक्रमादरम्यान दिसून आली. विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती माता रमाई यांचे नातू तथा भैयासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आनंदराजजी आंबेडकर यांनी आपल्या नेतृत्व गुण व कौशल्याच्या जोरावर इंदू मिल ताब्यात घेतली. त्यावर न थांबता पुढे जाऊन बौद्धजन पंचायत समिती व पीपल्स एज्युकेशन सोसायटी ताब्यात घेतली व आपण केवळ रक्ताचे वारसदार नसून बाबासाहेबांच्या विचारांचेही वारसदार आहोत हे पदोपदी सिद्ध केले व असा आदर्श आंबेडकरी समाजासमोर ठेवला असून सध्या परिस्थितीत ते आंबेडकरी समाजाला दिशा आणि मुख्य प्रवाहात आणू शकतात असे जाणकारांचे मत आहे. माननीय आनंदराज आंबेडकर यांनी लोढाहेवन येथील सभा संबोधित करीत असताना अनेक ज्वलंत विषयावर बोलत असताना इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धावर देखील ताशेरे ओढले. शिवाय इराणसारखा छोटा देश असून देखील अमेरिकेला कडवी झुंज देत आहे यावरही खोचक ताशेरे उडवले. त्याचबरोबर वरळी येथील भीम जयंतीला विरोध करण्याचा देखील भरपूर समाचार घेतला. सदर प्रसंगी समाजभूषण भगवान साळवी, अनंत पारदुले, अध्यक्ष रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीण 27 गाव, समाधान वानखडे, सचिव रिपब्लिकन सेना कल्याण डोंबिवली ग्रामीण 27 गाव, आनंद मोहन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, लोढाहेवन, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद. भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला त्रिवार वंदन करतो आणि आज क्रमांक 16 एप्रिल आहे. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 एप्रिलला असते, परंतु ही जयंती 2 महिने साजरी केली जाते संपूर्ण देशभर. आणि नुसतं देशात नव्हे तर आज 100च्या वरती देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होते. लंडनला साजरी होते, बाबासाहेबांच्या लंडनच्या घरामध्ये साजरी होते आणि जगामध्ये साजरी होते. असा एकमेव महापुरुष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांची जयंती ही 2 महिने आणि जगभर साजरी केली जाते. आणि त्यामुळंच बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीला काही नतद्रष्ट लोक कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. त्याच पद्धतीचा प्रयत्न वरळीला झाला तर मी स्वतः गेलो आणि पोलीस कमिशनरांशी बोललो आणि त्यामुळं मग लोकांना रात्री 12-12:30पर्यंत त्यांच्या मनासारखी त्यांच्या बापाची जयंती साजरी करता आली आणि याचा मला अभिमान आहे. आणि लोकांनी अशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी आणि काही आडकाठी कोण करत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा एवढी लोकांना म्हणजे जनतेला विनंती करतो. आणि परत एकदा बाबासाहेब आंबेडकरच्या 135व्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. नमो बुद्धाय. जय